नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चैत्र पौर्णिमेला हनुमंताचा जन्मोत्सव आहे. सर्वांना खूप छान आणि मस्त असा दिवस आजचा जाऊ देत. कारण आत्ताच रामनवमी आपण साजरी केली आणि आता हनुमंताचा जन्मोत्सव आहे. सगळ्यात श्रेष्ठ असे भक्त हनुमंत आणि विशेष पूजा आणि उपासना आजच्या दिवशी जर केली तुम्ही तर 1001% मनोवांछित इच्छा तुमची आज पूर्ण होणारच. चला तर मग त्या आपल्या व्हिडिओकडे वळूया. काय नक्की आज उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ते बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण रामनवमीपासून बरोबर 5 ते 6 दिवसांमध्येच हा हनुमंताचा जन्मोत्सव असतो आणि त्यामध्येच यंदा गुरुवारी चैत्र पौर्णिमेला खूप छान असा संयोग जुळून आलेला आहे. आणि हे संयोग जे आहेत ते आजच्या दिवशी असे काही उपाय आहेत जे तुम्ही जर करताल तर 100% यश हे तुमचंच आहे. सगळ्यात पहिल्यांदा आजच्या दिवशी थोडं लवकर उठून तुम्ही श्रीराम जय जय राम हा मंत्र म्हणायचा आहे. 1 ते 2 मिनटं अंथरुणातच उठून हा मंत्र म्हणायचा. हनुमंताला जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आणि मग उठायचं आहे. मान्य आहे जॉबला जायचं आहे, गडबड आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण थोडंसं लवकर उठून आजच्या दिवशी घरामध्ये जर हनुमंताचा फोटो असेल तर जरूर पूजा करायची आहे आणि चुरमा लाडू किंवा बुंदीचा लाडू याचा नैवेद्य दाखवावा. पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची मिठाई किंवा पेढे याचा नैवेद्य दाखवा आणि मग तो नैवेद्य संपूर्ण घरात छोट्या छोट्या मुलांना वगैरे जरूर वाटा. आजच्या दिवशी एक उपाय लिहून घ्या. 27 54 108 51 1008 अशा प्रकारे लवंगाची माळ जर तुम्ही आजच्या दिवशी अर्पण केली हनुमंताला तर जेवढ्या पण नकारात्मक शक्ती आहेत त्या सगळ्यांपासून साक्षात हनुमंत तुमची रक्षा करतात आणि नकारात्मक गोष्टी आपोआपच जीवनातून जर बाजूला झाल्या तर सांगा काय उरतं तर पॉझिटिव्ह आणि सकारात्मक गोष्टी. मग जरूरच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता जर असेल तर तुमचे सगळे दुःख कष्ट तर दूर होणारच. आणि या केलेल्या उपायांमुळे अनेक जणांचं आयुष्य बदललेलं आहे. मी स्वतः एक रेकी मास्टर आहे आणि मला माहीत आहे की आणखीन किती उपाय मी असे प्रत्येकाला सांगितलेले आहेत आणि ते केल्याने नियमितता यासाठी खूप गरजेची असते. पण आजच्या दिवशी हनुमंताच्या जन्मोत्सवाला तुम्ही जर एकदा जरी उपाय केला तरी तुम्हाला असंख्य अशा गोष्टींनी हनुमंत तारून नेतात. कारण संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा. जीवनातील कसल्याही संकटातून जात असताल आणि कसलीही तुमच्या मागे पीडा असू दे, हनुमंताच्या स्मरणाने आजच्या दिवशी आपल्या जीवनातील सगळे संकट हनुमंत टाळतात. म्हणूनच आजच्या दिवशी अखंड कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा श्रीरामाचा मंत्र जाप करायचा. हा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याचबरोबर हा जो आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला एक तुलसीपत्र जरूर ठेवायचं आहे आणि त्यानंतर लवंग, विलायची आणि पानाचा विडा म्हणून अर्पण करायचं आहे. कारण भगवंताला पानाचा विडा हा खूप प्रिय आहे हनुमंताला. तर हा पानाचा विडा जरूर अर्पण करा. तुम्ही प्रसाद स्वरूपात हे जे नैवेद्य ठेवला आहे तो स्वतः ग्रहण करू शकता किंवा जर तुम्हाला मंदिरामध्ये किंवा आजूबाजूला वाटायचं असेल तरी जरूर वाटू शकता. आजच्या दिवशी आपण आणखी काय काय करू शकतो हे देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तुम्हाला. यामध्ये आता तुम्ही आजच्या दिवशी जेव्हा पूजा करणार आहात, अनेक जण मंदिरात जातात, मंदिरात गेल्यानंतर नारळ वगैरे फोडतात. तर तिथे नारळ पूर्णपणे न ठेवता थोडा नारळ आजूबाजूला वाटून हा नारळ आजच्या दिवशी तुम्ही घरी आणलेला चालतो. कारण आज हनुमंताचा जन्मदिवस आहे. अनेक लोक नारळ फोडून तिथेच ठेवतात दर शनिवारी किंवा मंगळवारी उपाय सांगितलेले असतात म्हणून. पण आजच्या दिवशी प्रसाद म्हणून तुम्ही जरूर घेऊन येऊ शकता. त्याचबरोबर कर्जबाजारीपणा असेल तर आजच्या दिवशी चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. मंदिरामध्ये हा दिवा लावू शकता. घरामध्ये फोटो अगर मूर्ती आहे विधिवत पूजा करून हा दिवा लावायचा. त्यामध्ये 2 लवंग टाकून मग हा दिवा प्रज्वलित करायचा. सुगंधित 5-7 अशा अगरबत्त्या लावायच्या. त्यानंतर झेंडूची फुलांची किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा. रुईच्या पानांचा उपाय मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. अनेक दुकानांमध्ये आजच्या दिवशी या माळा आहे तेल वगैरे
अर्पण करायच्या वस्तू ठेवलेल्या असतात, पण प्रत्येकाला आजच्या दिवशी माहीत आहे की या वस्तूंचं नेमकं काय केलं जातं. म्हणून आपल्या स्वतःच्या हाताने शोधा थोडंसं इकडे तिकडे, मिळतील तुम्हाला रुईची पाने, धुवून स्वच्छ पुसून त्यावरती शेंदूर आणि श्रीराम असं लिहा, माळ ओवा, पंचतत्व पंच इंद्रिय सगळे हनुमंताच्या सेवेसाठी वाहून द्या. मग कशी तुमची इच्छा पूर्ण होणार नाहीत, साक्षात हनुमंत तुमची इच्छा ही जरूर पूर्ण करणार. आजच्या दिवशी हा जो दिवा लावलेला आहे तो अखंडित रात्रभर जळला पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. आता ही जी रुईची पानं आहेत ती तुम्ही 11, 7, 9, 24 अशी रुईची पानं घ्यायची आहेत. स्वच्छ करून त्यावर जसं सांगितलं त्याप्रमाणे शेंदूर आणि श्रीराम लिहून जी काही इच्छा आहे ती बोलता बोलता हे लिहायचं आहे आणि मग ही पानांची माळ तुम्ही अर्पण करायची आहे. 11, 21, 108 कितीही पानं तुम्हाला मिळतील त्याप्रमाणे तुम्ही ही माळ जरूर अर्पण करा. अनेकांना बघा अनेक गोष्टींमध्ये भीती वाटते. काही गोष्टी यापूर्वी घडून गेलेल्या आहेत, त्या गोष्टींची भीती वाटते. पहिल्यासारखा कॉन्फिडन्स राहिला नाही असं वाटतं. पहिलं मी खूप पटापट निर्णय घ्यायचो, किती जोश, किती ताकद, किती धाडसी वृत्ती, निर्णय घेण्याची क्षमता माझ्यामध्ये होती. पण आता ती कुठेतरी वीक झाली आहे, रिस्क घेण्याची भीती वाटते. तर अशा वेळेस आजच्या दिवशी हनुमंताची कृपा जरूर प्राप्त करा. हनुमान चालिसातील ह्या 2 ओळी तुम्ही 11 माळ जप करायच्या आहेत. हा खूप रामबाण प्रचंड उपाय मी तुम्हाला सांगत आहे. अनेक लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. महावीर विक्रम बजरंगी, कुमती निवार सुमतिके संगी, या 2च ओळी 11 माळा सिद्ध करून घ्या आणि मग बघा कसा बदल तुमच्या स्वतःमध्ये जाणवू लागतो. असं म्हटलं जातं की हनुमंत सूक्ष्म स्वरूपात आपल्या सगळ्यांमध्ये स्थित आहेत, फक्त त्यांना जागं करण्याची गरज आहे कोणत्या ना कोणत्या शक्तीच्या स्वरूपात, आणि ती शक्ती म्हणजे या 2 ओळी. चला तर मग पुन्हा भेटूया आणि हो, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय श्रीराम, ओम हनुमते नमः जरूर लिहा.